नमस्कार मित्रांनो. आता आपण पाहणार आहोत लेखक आणि त्यांची पुस्तके पाहणार आहोत आपण. कारण हा प्रश्न नॉर्मली 1 2 3 मार्काला येत असतो. प्रत्येक याच्यात विचारला जातो, एक तरी निदान असतोच हा प्रश्न. तर आता आपले जे कार्यकारी सहाय्यक असेल किंवा 10 तारखेचे जे पेपर असतील निरीक्षक या पदाचा BMCच्या, तर BMCच्या दोन्ही पदासाठी महत्त्वाचं आहे हे. तर त्यासाठी आपण हे लेक्चर घेणार आहोत, तर घेत आहोत. तर मित्रांनो, आता पाहू शकता तुम्ही पुस्तकं कोणी लिहिले आणि लेखक लेखिका कोण आहेत ते आणि कोणाचं पुस्तक आहे ते. तर चला सुरुवात करू. तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आहे बघा, आत्मलेखन आणि आत्मलेखक आणि लेखिकेचं दिलेलं आहे नाव. तर सुनीता देशपांडे आहे. सुनीता देशपांडे यांचं पुस्तक कोणतं आहे, तर आहे मनोहर तरी. आहे मनोहर तरी पुस्तक आहे सुनीता देशपांडेचं. आणि कुसुमावती देशपांडेचं कोणतं आहे, दीपकळी, दीपदान, दीपमाळ, पासंग आणि मोळी. अशा पद्धतीचे हे आहेत कुसुमावती देशपांडेंचं. आता पुढे पाहता कविता महाजन यांचं कोणतं आहे, अंबाई आहे तुटलेला पंखा असा आहे. अंबाई वेगळं नाही, अंबाई तुटलेला पंखा आणि बोलणारा घसा. अशा पद्धतीने कविता महाजनचं आहे. कविता ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस कसं एखाद्याचा तुटलेल्या आवाजामध्ये कविता असते, किंवा असं म्हणा, किंवा घसा असा एकदम हे होतो, कोरडा पडतो जास्त म्हणजे गाणं म्हणलं सूर व्यवस्थित नसेल त्याचा, किंवा अशा पद्धतीने एक ध्यानात आठवणी ठेवा तुमच्या ट्रिकच्या पद्धतीने, थोडंफार एक लॉजिक लावून काहीतरी. लक्ष्मीबाई टिळकचं कोणतं आहे, स्मृतिचित्र आहे मित्रांनो. स्मृतिचित्रे आहेत. तर त्यानंतर दुसरं पाहूत आपण आत्मकथन लेखन आहे मित्रांनो. त्यामध्ये शरणकुमार निंबाळेचं कोणतं आहे, अक्करमाशी. आता तुम्ही लिंबाचं झाड बघता, त्यावरती मऊळ असतो, म्हणजे मध माहिती आहे ना, तर त्याप्रमाणे तिथं माशा असते समजायचं, अशा टाईपचं निंबोळी अक्करमाशी. शरणकुमार निंबोळेचं कोणतं, अक्करमाशी. त्यानंतर लक्ष्मण मानेचं काय आहे, उपरा आहे, क्रांतिपथ आहे. उपरा क्रांती करायची असेल तर उपरा म्हणजे काय, वरती आहे म्हणते. क्रांतिपथ म्हणजे वरून पाहायचं, कोणी आपले दुश्मनी आलेत का क्रांती करताना, कोण म्हणतंय असं, लक्ष्मण माने. त्यानंतर पाहू शकता तुम्ही नरेंद्र जाधवांचं आहे, हे प्रसिद्ध आहे, तुम्हालाही माहीत असेल. हे उपऱ्यासुद्धा म्हणजे एकदम प्रसिद्ध कादंबरी आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता नरेंद्र जाधवांचं आहे. नरेंद्र जाधवांचं कोणतं आहे, माझा बाप आणि आम्ही आहे. त्यानंतर सोनकांबळे आहे. सोनकांबळे आहे. सोनकांबळेचे आठवणीचे पक्षी आहे. सोनकांबळे आठवणीचे पक्षी. आणि त्यानंतर याच्यामध्ये काय सांगितले, ते काही पुस्तकं डबल येऊ शकतात, कारण मी सर्व एकत्रित करून तुम्हाला नॉर्मली TCS आणि IBPSला प्रश्न विचारलेले आहेत, तेच प्रश्न रिव्हिजन घेणार आहे. आणि पुन्हा त्याच्यामध्येच जे प्रश्न घेतले तेच प्रश्न नॉर्मली काही ठराविक लेखक असतात, नावाजलेले असतील, किंवा नेमकंच चालू घडामोडीमध्ये कुठले पुस्तकं रिलीज झाले असतील, प्रकाशित झाले असतील, तर त्यांची नावं असतात. त्यासाठी एकदा चालू घडामोडीमधले पण पाहून घ्या, 3 4 महिन्यापूर्वीचे, किंवा असतील अगोदर, किंवा वर्षभराचे जवळपास फक्त पुस्तक प्रकाशित झालेले याच्यातलं विचारू शकतं. तर नरेंद्र जाधवाचं आपण पाहिलं होतं, माझा बाप आणि आम्ही. त्यानंतर नरेंद्र दाभोळकरांचं आहे. नरेंद्र दाभोळकरांचं कुठे विश्वास आहे, अंधविश्वास आहे, आणि विवेक की प्रतिबद्धा. तुम्हाला माहिती आहे नरेंद्र दाभोळकरांनी कशासाठी काम केलेलं आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाचे साठी त्यांनी केलेलं आहे. तर त्यांचं म्हणणं काय होतं, विश्वास अंधविश्वास हे एकच पुस्तक आहे, नाही तर विश्वास अलग आहे म्हणसान. विश्वास अंधविश्वास आहे, कोणत्या याच्यावरती विश्वास ठेवायचा, कोणत्या याच्यावरती अंधविश्वास ठेवलेला आहे, अशा पद्धतीचं काहीतरी पुस्तक असेल त्यांचं. या पुस्तकाच्या टायटलवरून मी गेस करतोय. ते एक ध्यानात ठेवायचं, नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेलं कार्य आहे, तर त्यांच्यावरून समजून घ्यायचं. त्याच्यानंतर गंगाधर गाडगिळचं कोणतं आहे, गंगाधर गाडगिळचं एका मुंगीचे महाभारत तलावातले चांदणे. एका मुंगीचे महाभारत आहे आणि दुसरं तलावातली चांदणे आहे. त्यानंतर म्हणजे एका मुंगीचे महाभारत, आता तुम्हाला गंगाधर गाडगिळचं.
त्यानंतर विसा खांडेकरचं तुम्हाला माहिती आहे तर सारास हे पुस्तकं, तरी पण सांगतो. ययाती आहे, सुखाचा शोध आहे आणि पहिलं प्रेम आहे. ययाती, सुखाचा शोध, पहिलं प्रेम, विसा खांडेकरांचं. त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता सरवी सरदेशमुखांचं आहे, सरदेशमुख. त्यांचं काय, बकर एक राजाची, बकर बकर एक राजाची. आणि शिवाजी सावंतचं आहे मृत्युंजय युगंधर. छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, एकदम एकदम भारी होते, युगंधर होते, युगंधर पुरुष अशी एकदम भारी होते. त्याच्यामुळे कसं अशा एक त्याच्यावरून आठवण ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण सारास हे पुस्तकं आलेली आहेत आधी आणि बऱ्याच जणाला पाठ असतात. एक तुम्हाला एक काहीतरी एक हे असावं म्हणून लॉजिक लावायला मिळते. रंगनाथ पठारेचं ताम्रपट आहे, चित्रमय आहे, सतकोर आहे, सात पाटील आहे आणि कुलवृंतात आहे आणि कुलवृंतांत आणि चक्रव्यूह आहे रंगनाथ पठारेचं. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, आताच पाहिलं होतं आपण सरदेशमुखांचं, शिवाजी सावंतचं पाहिलं होतं, हे डबल झालेलं आहे. तर पुढचं पाहू, रणजित देसाईचं कोणतं आहे मित्रांनो, रणजित देसाईचं स्वामी आहे, श्रीमन योगी आहे, पावनखिंड आहे, समिधा आहे, राधे आहे आणि प्रतीक्षा बारी. आता तुम्ही समजून घ्या, तर रणजित देसाईंचं पुस्तक आहे, पण नॉर्मली आपल्याला काय वाटतं शिवाजी सावंतचं असं श्रीमन योगी, पण रणजित देसाईचं आहे, कारण की त्यांनी पावनखिंड पण त्यांचंच आहे, छत्रपती शिवाजी महाराजाविषयी आहे ते, बरोबर आहे. आणि इथं विश्वास पाटलांचं आहे. हे विश्वास पाटलांचे कोणकोणते आहेत, महानायक आहे, संभाजी आहे, पांगिरा आहे, पांगिरा गाजलेली आहे तुम्हाला माहिती आहे. आणि त्यानंतर नागकेशर आहे, झंझावत आहे, झंझावत पण अशा एकदम भारी आहेत, म्हणजे गाजलेल्या आहेत आहे. त्यानंतर दुधिया आणि नंतर आंबी. अशा पद्धतीने हे एक असं आठवण राहू द्या, जाता जाता तुम्हाला एखादा मार्क तुमचा वाढावा म्हणून हेच अपेक्षेने बनवलेलं आहे. मला नक्कीच आवडत असेल तर चला पुढं पाहू. शिवाजी सावंतचाही मृत्युंजय युगंधर छावा. तुम्हाला म्हटलं होतं ना, शिवाजी महाराज कसे आहेत, छावा आहेत, युगंधर पुरुष आहेत, बरोबर आहे. आता हे शिवाजी सावंतचं आणि श्रीमन योगी आणि पावनखिंड या दोन्हीमध्ये कन्फ्युजन नाही व्हायचं, कारण शिवाजी सावंतनं जरी हे दोन हे लिहिलेले असले तरी रणजित देसाईचे आहेत ते श्रीमान योगी आणि पावनखिंड, हे ध्यानात राहू दे. आणि संभाजी जे आहे, संभाजी हे ते विश्वास पाटलाचे आहे, शिवाजी सावंतनं लिहिलेलं छावा आहे. असं एक कन्फ्युजन दूर राहू द्या. त्यानंतर पाहू शकता बाबा आमटेंनी कोणते लिहिलेले आहे, बाबा आमटेंनी अमरगीत लिहिलेलं आहे, युगमुद्रा लिहिलेलं आहे. बाबा आमटेने लिहिलेलं आहे ज्वाला आणि फुले, अशा पद्धतीने लिहिलेले आहे बाबा आमटेने. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अजून आहेत मित्रांनो. मी खास करून तुमच्यासाठी जे महत्त्वाचे वाटते त्याची फोटो काढून एक स्क्रीनशॉट काढून तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे. गोदावरी परुळेकरांचं कुठलं आहे, जेव्हा माणूस जात होता. जेव्हा माणूस जात होता गोदावरीचं समजून घ्यायचं, गोदावरी नदीतून जेव्हा माणूस जात होता समजून घेतला. समजून जा, मी अशा पद्धतीने आठवणी ठेवीत असतो. तुमची पद्धत तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं. कुसुमावती देशपांडेचं कोणतं आहे, पिटोरी आहे, आमोशा आहे, दमडी आहे, पासंग आहे आणि सवंगडी आहे, अशा पद्धतीने. अजून त्यानंतर दुर्गा भागवतचं काय, ऋतुचक्र आहे, पैसा आहे आणि व्यासपर्व आहे, आठवले तसे आणि संस्कृती आहे, युगांत आहे आणि स्पर्शाचं गाणं आहे. आता बघा, दुर्गा म्हणलं देवी आली, देवीमध्ये ऋतुचक्र, ऋतूतून एकदा येते समजायचं आपण, त्यांच्यापाशी पैसा असतो. व्यास एकदम सर्व भरून काय असतं त्यांच्यापाशी. आठवलं तसं आपण देवापाशी जातो, देवाची आठवण होती आपल्याला, देवीची समजायचं. संस्कृती जपलेली आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे. स्पर्शाचं गाणं म्हणजे एक मनाला असं स्पर्श होऊन जातं. अशा पद्धतीने दुर्गा भागवतचं ध्यानात राहू द्या. त्यानंतर संत आणि ग्रंथ आहेत मित्रांनो. संत आणि ग्रंथामध्ये तुम्ही पाहू शकता गीतांजली कोणाचं आहे, तर रवींद्रनाथ टागोरांचं आहे. त्यानंतर ग्रामगीता संत तुकडोजी महाराजांचं आहे. अमृत अनुभव कोणाचं आहे, ज्ञानदेवाचं आहे. आणि विवेक सिंधू आहे ते मुकुंदराजांचं आहे. त्यानंतर अजून बघा, गदी माडगुळकरांचं आहे. गदी माडगुळकरांचे कोणकोणते आहेत तुम्ही ते पाहू शकता. गदी माडगुळकरांचं गीत रामायण आहे, आकाशाची फळे आहे,
तुपाचा नंदादीप आहे आणि बोलका शंख आहे. बरोबर आहे. रामायणामध्ये आता सध्या रामाची हे झाली, मूर्ती स्थापना झाली, त्यामध्ये आपण दिवे लावले, नंदादीप लावले असं समजायचं. हां, कुठं लावले? आकाशामध्ये लावले असं समजायचं. म्हणजे काहीतरी असं करून हे करायचं. आणि शंख पण वाजवला आपण त्या टायमाला, बरोबर आहे. गदी माडगुळकर. एक असं ट्रिक बनवून ठेवलं की आठवणीत राहून जातं. काय म्हटलं मी तुम्हाला, गदी माडगुळकरांचं विषयी त्यांनी जे पुस्तकं लिहिले ते गीता रामायण लिहिलेलं आहे. आता आपण रामाची मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती, बरोबर आहे. प्रतिष्ठापना केल्यावर आपण तुपाचे नंदादीप लावलो. कुठं लावलो? तो आकाशामध्ये लावलो. आणि त्यावेळेस आपण काय केलो? शंख पण वाजवलो, बरोबर आहे. अशा पद्धतीने आठवणी ठेवा. आता नादो मनोहर आहे. नादो मनोहरांनी काय लिहिलेलं आहे तर त्यांनी लिहिलेले आहेत की आठवणीचा झोका, शेतकरी, दिंडी आणि पळसखेडीची गाणी. आता तुम्हाला सांगतो, नादो मनोहर आहेत यांनी काय केलेलं आहे, आठवणीचा झोका. आठवणीचा झोका, झोका कोण बांधतोय? शेतकरी. शेतकरी झोका बांधतो. याचा अर्थ कसं? तसं माझा सांगायचा उद्देश की शेतामध्ये आपण झोका बांधू शकतो, बरोबर आहे. आणि दिंडी, शेतकरी लोक सारास दिंडीला जातात, मला असं वाटते, विठुरायाच्या. आणि हे पळस आहे की नाही, पळसखेडी, पळसाचे झाडं पण कुठं असतात? शेतातच असतात, बरोबर आहे. अशा पद्धतीने काहीतरी आठवणीचा झोका, शेतकरी, दिंडी आणि पळसाची गाणी, अशा पद्धतीने नादो मनोहरांचं लक्षात असू द्या. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता करंदीकरचं काय, विदा करंदीकरांचं ध्रुवपद, सशाचे कान, विंदास्वेद गंगा, अशा पद्धतीने आहे. त्यानंतर ध्रुवपद, पद म्हणजे काय? पाय मित्रांनो. हां, एक आठवण ठेवा, फक्त मी सांगायलो ट्रिक, असं काही नाही. पद म्हणजे पाय. कर कशाचा जर आवाज आला तर काय होतं? पद म्हणजे ससा काय करतो? कान टवकारूनच असतो, बरोबर आहे. आणि तो जोरात आपापल्या धुंदीत जातो पळून. अशा पद्धतीने काहीतरी एक ध्यानात ठेवा. नंतर इंदिरा संत. इंदिरा संत म्हणजे काय म्हणलं? इंदिरा संतांनी कोणते कोणते लिहिलेत? गर्भरेशिमी, निराकार, बाहुल्या, मरवा, मालनगाथा, मृगजळ. आता यांचं पाहायला गेलं तर इंदिरा संतांनी जे लिहिलेलं आहे गर्भरेशीम. गर्भरेशीम म्हणजे काय? गर्भामध्ये जो, आता गर्भरेशीमचं मी पुस्तकाचं मी सांगत नाही आहे, पण मी एक ट्रिक असं आठवणीत राहावा म्हणून एक सांगतो आहे तुम्हाला. गर्भामध्ये जो बाळ असतो तो कसा असतो? निराकार असतो. त्याला काय आकार असतो का? म्हणजे एक एक नॉर्मली धरलं तर त्वचामध्ये कुठल्याही हे नसतात. तो जसा आपण शिकवतो, आपण घडवतो, तशा पद्धतीने तो घडत असतो, बरोबर आहे. मग त्याला आपण लहान असेल तर बाहुल्या वगैरे खेळायला देतो, बरोबर आहे. अशा पद्धतीचे एक आठवण ठेवा इंदिरा संतांचं. त्यानंतर तुम्ही ते नंतर घेऊ शेवटच्या वेळेला, म्हणजे हे इथं टोपण नावे जे घेतलेले, कोणाला काय म्हणतात, कुठल्या कवीला, लेखकाला, ते त्याच्यानंतर पाहू शकता इथं. त्यानंतर इथे पहा गोनी दांडेकर आहे. गोनी दांडेकरनी काय काय लिहिले? आम्ही भागीरथाचे पत्र, कृष्णवेध, जयत्रे जयत, मोगरा फुलला, मृण्मयी शितू, अजून पवन काठाचा धोंडी, रानभुली आणि पूर्ण मायेची लेकरं, बरोबर आहे. अशा पद्धतीने तुम्ही आठवणीत राहू शकता. त्यानंतर सदानंद मोरेंनी काय लिहिलेले आहेत बघा. महाराष्ट्राची लोकयात्रा, मंथन, विद्रोही, व्याकरण या सम, असं म्हणजे लिहिलेले आहेत. त्यानंतर सदानंद देशमुखांनी लिहिलेले कोणते आहेत? बारो मास, अंधारवड आहे, आधारवड नाही, अंधारवड, अमृतफळ कादंबरी आहे. उठावन काय? कथासंग्रह आहे. आणि गावकळा काय? गावकळा, जमीन जुमला, चारी मेरी. श्रीना पेंडसेचं कोणतं आहे? असं झालं आणि उजाडलं नाटक आहे. अकांत, एक होती आजी, एल्गार, कलंदर, कामरू. त्यानंतर गारंबीचा बापू. हे गारंबीचा बापू महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. गारंबीचा बापू पेंडसेचं आहे. त्यानंतर पाहू शकता आता भालचंद्र नेमाडेचं कोणतं आहे? टीका सोयीवर आहे, कोसला आहे. त्यानंतर हिंदू जगण्याचे समृद्ध अडगळ आहे. इथं अडथळा दिले, अडगळ असेल किंवा अडथळा असेल, तुकाराम.
त्यानंतर राजन गवस चोंडक भंडारभोगी. त्यानंतर शिवा शिरवाडकरांचं विवा शिरवाडकरांनी कोणते कोणते लिहिले आहेत? आनंद, जय, वैजंती, विशाखा आणि कना आणि नटसम्राट अशा पद्धतीचे आहेत त्यांचे. नटसम्राट, विशाखा, वैजंती आणि कना विवा शिरवाडकरांनी लिहिलेले. त्यानंतर रंगनाथ पठारेचे आपण पाहिले होते, पण कधी काय कोणत्या याच्यात पूर्ण बुक दिलेत, कोणत्या याच्यात दिले नाही. तर आपण पाहू शकतो अजून एक अनुभव विकणे आहे, आस्थाचे प्रश्न, त्यानंतर एक आरंभिक प्रस्ताविका, ताम्रपट, चित्रमय, हे वेगवेगळे आहेत. ताम्रपट वेगळा, चित्रमय वेगळा, आणि चतकोर, चक्रव्यूह, सात पाटील म्हणलं की रंगनाथ पठारे म्हणायचं, कुलवृत्ती इत्यादी. त्यानंतर भालचंद्र नेमाडेचं पाहिलं होतं आपण, हे पाहिलेलं आहे आपण. आता श्याम मनोहरांनी कोणते लिहिले? उत्सुकतेने नेहमी झोपलो, उत्सुकतेने नेहमी झोपलो, खेळतात मने, आय लव्ह यू. त्यानंतर दर्शन, नंतर 100 मी, हृदय, कळ, यकृत. आता तुम्ही नॉर्मली बघा, श्याम कसा असतो? झोपेचा उत्सुक आहे म्हणायचं श्यामला, आणि तो खेळ हसत म्हणतोय. आज झोपेचं तर त्याला सवय आहे, आणि खेळ हसत म्हणते. आणि खेळ हसत का म्हणते? तर त्याला खेळ खूप आवडते म्हणून खेळाला आय लव्ह यू म्हणते म्हणायचं. त्यांनी दर्शन घेतलेलं आहे 100 मीटर धावून, असं समजायचं. 100 मीटर धावल्यामुळं काय झालं? त्याच्या हृदयामध्ये कळ आली, यकृतामध्ये. बरोबर आहे. अशा पद्धतीचे काहीतरी ट्रिक लावून हे राहू द्या. सदानंद देशमुखांचे पाहिले होते का आपण? सदानंद देशमुखचं बघा, 12 मासा, भुई सिंगनी, तहानच्या नंतर काय? लचांड, चारी मेरा, उठावन आणि रगडा. त्यानंतर सदानंद रेगे, निवडक सदानंद रेगे. त्यानंतर वेड्याची कविता त्यांनी लिहिलेलं आहे. सदानंद रेगे जे आहेत त्यांनी वेड्याची कविता लिहिलेली आहे. विश्राम बेडेकरांनी रणांगण, बॅटलफील्ड, एक झाड दोन पक्षी. त्यानंतर तुम्ही पाहू शकता आशा बगेने लिहिलेले, आशा बगेने कादंबरीकार होते खालचे. आशा बगेंनी काय केले? यांना साहित्य अकादमीचा कादंबरी पुरस्कार प्राप्त आहे. त्यांनी भूमी लिहिलेली आहे. भूमी, आशा असते ना आपल्याला, भूमीमधून काहीतरी पीक उत्पन्न झालं पाहिजे. आपण बघत असतो. आशा बगे, भूमी. त्यांचे इतर साहित्य कोणते आहेत? अनंत आहेत, अनुवाद आहे, ऑर्गन आहे, ऋतू वेगळा, चक्रवर्ती, चंदन, जलसागर. बघा आता सगळे भूमीच्या संदर्भात आहेत बघा आता. त्यानंतर ऑर्गॅन घेतलं पाहिजे, आपण म्हणतो ऑर्गॅनिक पीक घेतले पाहिजेत. ऋतू वेगळा आला की आपलं नुकसान होतं. चक्र बरोबर चाललं पाहिजे. आणि त्याच्यानंतर चंदनाचं झाड असेल किंवा जलसागर म्हणजे एक पाणी पुरवठा पाहिजे शेताला कुठून तरी. अशा पद्धतीने एक भूमीचं आशा बगे. त्यानंतर अरुणा खोपकरचं आहे. अरुणा खोपकरचं चलत चक्रव्यूह आहे. त्यानंतर जयंत नारळीकरांचं हे 4 नगरातले माझे विश्व आहे. त्यानंतर श्रीकांत देशमुखचं बोलावे ते आम्ही, आणि जयंत पवारचं फिनिक्स राखेतून उठला मोर. जयंत पवारचं तुम्ही फिनिक्स राखेतून उठला मोर. त्यानंतर कवी सुरेश भटांचं काय आहे साहित्य? गझल असतात, रूपगंधा, एल्गार, सप्तरंग. त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही आता संताविषयी आहेत. संतांनी काय लिहिले ते? संत रामदासांनी लिहिलेलं आहे मनाचे श्लोक. संत एकनाथांनी भारूड लिहिलेले. शाहीर होनाजीने लिहिलेले, शाहीर लिहिलेले. संत तुकारामांनी गाथा लिहिलेली आहे, तुकारामांची गाथा. बरोबर आहे. त्यानंतर विसा खांडेकरांचं बघायचं आहे आपल्याला. विसा खांडेकरांमध्ये पांढरे डाग, अमृतवेल, ययाती, सोनेरी स्वप्न, सांजवत. आता नॉर्मली ययाती माहिती आहे सर्वांना, हे माहिती करून घ्यायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. पांढरे डाग, अमृतवेल, सोनेरी स्वप्न, सांजवत, ययाती विसा खांडेकरांचं. विश्वास पाटलांचं पानिपत, पगीरा, चंद्रमुखी, संभाजी, अंबी, रणांगण, महासम्राट, झंझावत. आता काही ठिकाणी नटसम्राट दिले, हे की नाही.
बरोबर आहे की. विवा शिरवाडकरांचं नटसम्राट, त्यांचं महासम्राट आहे का, आणि यांचं नटसम्राट आहे काय? कमेंटमध्ये सांगा बरं, दोघाचं कोणकोणतं आहे ते. नटसम्राट, रसयात्रा, निकडक कविता, वीज म्हणली धरतीला, विचारधारा, ययाती. ययाती असं कसं होईन राव, दोघाचं काहीतरी मिस्टेक झालेली आहे, जाऊ द्या. चला आपण रणजित देसाईचे पाहू, ते द्या सोडून. लक्षवेध, शेखरा, श्रीमन योगी, संकेत, कथासंग्रह, शिवाजी द ग्रेट मराठा त्यांनी लिहिलेले आहे, कांचन मुग्र लिहिलेले आहे, आणि नंतर समिधा लिहिलेले आहे. समिधा नंतर मेघ कामोदी लिहिलेले आहे, आणि रूपमहाल स्वामी अशा पद्धतीने त्यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर पहा, लक्ष्मण गायकवाड यांचे पाहिलेत आपण, त्याच्यामधले आपण उचल्या पाहिलेल्या आहे. उठाव, परीक्षेच्या बाहेर, वकिल्या पाहायचं राहिले आपलं, पारधी, अजून वडार वेदना, दुभंग, चिनी मातीतील दिवस. आता हे काही याच्यामध्ये नव्हते ना लिहिलेले, त्यामुळे मी डबल फोटो घेतलेले. रांजण गवस यांनी कोणतं लिहिलेले, तणकट, कैफियत, चोंडक, भोंडार भाग, लोकल ते ग्लोबल. भाऊ पादे यांची कथा, आपण माणसात जमा नाही. भाऊ पादे यांची कथा पण त्यांनी लिहिलेली आहे, आणि आपण माणसात जमत नाही हा पण लिहिलेलं आहे त्यांनी. नामदेव ढसाळचं हे पण प्रसिद्ध आहेत एकदम. बाकीचे पण आहेत, पण यांना सारस विचारलं जातं. नामदेव ढसाळांनी कोणते लिहिले, या सत्तेत जीव रमत नाही, आणि विद्रोही कवी म्हणून ओळखलं जातं. समग्र नामदेव ढसाळ, तुम्ही येता कंची, अशा पद्धतीने त्यांनी लिहिले. त्यानंतर रमाबाई रानडेचं पाहू. रमाबाई रानडेंनी आमच्या आयुष्यातील काही आठवणी, रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई रानडे यांचे चरित्र. त्यानंतर अण्णाभाऊ साठेंनी काय लिहिलेलं आहे बघा. अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेले अकलेच्या गोष्टी, आघात, अभि कथासंग्रह, आवडी कादंबरी, इनामदार नाटक आहे त्यांचं, इनामदार, कापऱ्या सोर, नंतर फकीरा कादंबरी खूप गाजलेली आहे, माहिती आहे ना. त्यानंतर पाहू शकता तुम्ही, त्यानंतर आहेत लेखन, लक्ष्मण गायकवाडचं पाहिलं, लक्ष्मण मानेचं पाहिले. आनंद यादवचं काय आहे, आनंद यादवचं झोंबी, गोतावळा, नांगरणी, घरभिंती, काचवेल, ग्रामसंस्कृती, माऊली, माती खाल्ली, माती, नटरंग, मालावरची मैना म्हणलं की नानाभाऊ साठेकरचा ना, आनंद यादवचं आहे. दया पवारनं काय लिहिले, कोंडवाडा कविता संग्रह त्यांचा, चावडी कथासंग्रह, धम्मपद कविता संग्रह, आणि जागल्या कथासंग्रह, बलुता पासंग. हे सगळं खेडेगावातलं असल्याने बघा तुम्ही. कोंडवाडा गावाकडेच असतो, चावडी गावाकडेच असते, धम्मपद तिकडेच असतं, बलुता पासंग हे सगळं माहिती आहे. त्यानंतर पाहू शकता, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी काय लिहिलेलं आहे, अग्निपंख आहे त्यांचं, आत्मचरित्र आहे सगळ्याचे. नासी फडके यांनी जादूगार, झंझावत, कुल्यांची दांडी, आणि गुजगोष्टी. विदा सावरकरांनी 1857चं स्वातंत्र्य समर लिहिलेलं आहे. गोरा खेरनारनं एकाएकी झुंज आणि शोध लिहिलेले आहे. त्यानंतर आशा बगेचं पाहिलं, इतर साहित्यही त्यांचं पाहिलं. आता त्यानंतर मंगेश तेंडुलकरांनी लिहिलेलं आहे रंगरेषा, व्यंगरेषा. नंतर भाव बोरकरांनी लिहिलेले आहे भाविन, मावळता चंद्र, प्रियदर्शिनी, दूधसागर इत्यादी. नंतर वपू काळेचं कोणतं आहे, पार्टनर, वपूरच्या, ठिगरी इत्यादी त्यांनी लिहिलेले आहेत. नंतर रमेश तेंडुलकरांचं कोणतं आहे, प्राजक्ता, मानस लहरी. रमेश तेंडुलकर वेगळे आणि मंगेश तेंडुलकर वेगळे. त्यानंतर संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेले कोणते आहेत, ग्रामगीता आहे, अनुभव सागर आहे, भजनावली आहे, सेवा स्वधर्मावर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर इथे पाहू शकता गोदावरी परुळेकर. मी म्हणलं ना, जेव्हा माणूस जात होता ते गोदावरीतून, तुम्हाला सांगितलं होतं ना, बाबूराव बागलची जेव्हा जात चोरली, आणि आशा बगेची भूमिका आणि उत्सव बघायची. सगळेजण भूमिका घेतात आणि उत्सव साजरा केल्याने घर बघत बसतात, हे ना. अरुणा ढेरेचं काय, अंधारातले दिवे. अरुणोदय म्हणजे काय, सूर्योदय, बरोबर आहे. म्हणजे अरुणोदय काय म्हणजे अंधारातली दिवे. त्यानंतर
त्यानंतर काय आहे, प्रतिमा इंगरोळे, त्यांनी काय लिहिलं आहे, भुलाई, सुगरणीचा खोपा, गडी, वडाचे झाड, अशा पद्धतीने लिहिलेले. हिरा बनसोडेने काय लिहिले, निकाय, सुगाव, युगानी, फिर्याद इत्यादी. त्यानंतर कल्पना दुधाळने लिहिलेले आहे, धग असतेच आसपास. विरजान लिहिले, निर्वय वेण्णा, निर्वय वेगळं, वेण्णा वेगळं, ओल हरवलेली माती, विरजानं. त्यानंतर आहे बासी मर्ढेकर, मर्ढेकरांनी कोणते लिहिलेले आहेत, शिशिरागमन, काही कविता, आणखीन काही कविता इत्यादी. विदा करंदीकरांनी काय लिहिलेलं आहे, अष्टदर्शने, जातक, स्वदेश, गंगा, मृदुगंध. त्यानंतर कुसुमाग्रजांनी काय लिहिलेलं आहे, कुसुमाग्रजांनी विशाखा, मातीत माती, मराठी माती, मराठी माती, स्वागत आणि वादळ वेळ. त्याच्यानंतर बोरकरांनी काय लिहिलेलं आहे, आनंद वैभव, आनंद भैरव, गीतार, चित्रवाणी इत्यादी त्यांनी लिहिलेले आहेत. आपण शिवाजी सावंत यांचं पाहिलेलं आहे. फक्त विसा खांडेकरचं अमृतवेल आहे, यात हे थोडंसं आलेलं आहे ह्याच्यामध्ये PDF मध्ये. आणि मार्डेकरांचं काय आहे बघा, मंढरेकराचं, सॉरी, रात्रीचा दिवस मंढरेकर, बासी मंढरेकर, आणि तांबडी माती आणि पाशी, तांबडी माती आणि पाणी, सॉरी झालं. अशा पद्धतीने तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. तर मित्रांनो, कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अजून काही हवं असेल तर सांगायचं. आपल्याला हे राहिलेलं आहे, हे पण घेऊन टाकू. मराठीचे विशेषण आहेत आता याच्यामध्ये. मराठी संस्कृतीचे संस्कृती कोशाचे संपादक कोण आहेत, पंडित महादेव शास्त्री, म्हणजे महादेव जोशी. मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कोण आहेत, विसा खांडेकर आहेत, ययातीसाठी भेटला आहे त्यांना. श्यामची आईचे चित्रपटाचे निर्माते कोण, आचार्य अत्रे आहेत. श्यामची आईच्या निर्माते चित्रपटाचे आचार्य अत्रे यांनी पुस्तक कोण लिहिले, साने गुरुजींनी लिहिलेले आहे. कोलकाता भाषा साहित्य पुरस्कारा विजेती कादंबरी कोणती, पडघवली. त्याच्यानंतर प्रसिद्ध कवी सोपानदेव, संत कवी, प्रसिद्ध संत कवी सोपानदेवचे समाधीस्थळ कुठे आहे, सोमेश्वरला आहे. सोपानदेव, सोमेश्वर, सस. काव्यफुल आणि कविता संग्रहाचे लेखिका कोण, सावित्रीबाई फुले. मराठी पाणिनीचे दादोबा पांडुरंग तरखडकर आहेत. मराठीतील पहिले मुद्रित व्याकरण कोणते, मराठी भाषेचे व्याकरण गंगाधर शास्त्री फडके त्यांनी लिहिलेलं आहे. आणि मराठीत पहिले ज्ञान ऐतिहासिक कादंबरी मोचगड गुंजरीकर यांची आहे. आणि मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन आहे, बाबा पद्मन यांची. मराठी भाषांतर स्वरूपाची पहिली कादंबरी यात्रिक्रमणी हरिकिशनजीची आहे. मराठीतील पहिली स्त्री कादंबरी साळूबाई तांबेकरांची आहे. त्यानंतर विरामचिन्ह मराठीत सर्वप्रथम वापर कोणी केला, विरामचिन्हाचा तर मेजर कॅन्डीने केलेला आहे. मराठीतील पहिली नियतकालिक दर्पण मराठी दर्पण बाळशास्त्री जांभेकरांचे आहे. ते प्रिंटिंग मशीनमध्ये झाले. या मराठी संतांचे अभंग शीख धर्मात आढळतात, तर संत नामदेवाचे आढळतात. स्वावलंबी शिक्षण हे शिक्षणाचे ध्येय कोण सांगते, तर रयत शिक्षण संस्था सांगते. माझे सत्याचे प्रयोग हे कोणाचे, महात्मा गांधीजींचं आहे. आणि विशाखा या काव्याचे लेखक कोण आहेत, कुसुमाग्रज, म्हणजेच विवा शिरवाडकर. तर अशा पद्धतीने तुम्हाला नक्कीच आवडलं असेल मित्रांनो. कसं वाटलं नक्कीच कळवा. आणि थँक्यू, धन्यवाद. असंच बघत राहा. आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.